एवढ्या छान रेसिपीज झाल्यानंतर आता वेळ झालेली आहे भ्रमंतीची आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आता आपण जाणून घेणार आहोत की सोलापुरी चादरी कशा तयार होतात। मंडळी, आता आपण आलोय सोलापूर स्टेशन पासून 5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या होटगी रोड इथल्या क्षीरसागर फॅब्रिक्स या टेक्सटाईल मिल मध्ये। मी मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सोलापूर म्हटलं की आपल्याला आठवते ती सोलापुरी चादर। मग आपण डबलिंग मशीनवर पाहिलं ते सिंगल यार्न आमच्याकडे स्पिनिंग मिल मधून येतं। स्पिनिंग मिल मधून आल्यानंतर त्याला ते डबलिंग करण्यासाठी मी मग मशीनवर दाखवलं तुम्हाला। तर हे कसं असतं, हे दोन यार्नचे सिंगल यार्नचे दोन तार हे एकत्र करून ह्याला ट्विस्ट केलं जातं। अच्छा, हे जे आहे आता आपण मशीनवर बघितलं ते सिंगल इंटू डबल केलं, त्याच्यानंतर रिलिंग झालं। आता हे रिलिंग झाल्यानंतर ह्याला ब्लिचिंग प्रोसेस साठी त्या मशीनवर लावतो आम्ही। अच्छा, त्याच्यानंतर ब्लिचिंग प्रोसेस झाली की त्याच्यानंतर डाईंग करतो इथे। बाकी कलर तुम्ही कुठले म्हणाल ते कलर आपण करू शकतो याच्यामध्ये। लाईट पेस्टल कलर पासून ते डार्क कुठलेही डार्क म्हणजे ब्लॅक पर्यंतचे कलर सगळे आपण त्याच्यात करू शकतो। बरोबर। सोलापुरातील 60% माणसं या व्यवसायात आहेत आणि अशा साधारण 1000 फॅक्टरी सोलापूरमध्ये आहेत। म्हणूनच सोलापूर शहराला कापड गिरण्यांचं शहर म्हणत असत। विविध कारणांमुळे आज यातल्या बऱ्याच गिरण्या बंद पडल्यात, पण तरी सुद्धा सोलापुरी चादरींचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर चालू आहे। या पुढच्याही अनेक पिढ्यांना या सोलापुरी चादरीची ऊब मिळत राहावी हीच सदिच्छा। आता थांबूया इथेच आणि पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या भागात नवीन रेसिपीजसह आणि सोलापूर मधल्या एका नवीन स्थळासह।